आदी गुंडाची हत्या, तासाभरात हॉस्पिटलमध्येच बदला. नांदेडचा गँगवॉर, एका रात्रीत 3 मर्डर. नांदेड शहराने पूर्वीपेक्षा आता रौद्र रूप धारण केल्याचे दिसून येत आहे. माणसाची किंमत अगदी शून्य झाल्यासारखी आहे, कारण येथे माणसाचा जीव अगदी कवडीमोल झालेला आहे. मिसळून न फुटलेल्या कोवळ्या बालकांच्या हाती खंजर, तलवार यासारखे घातक हत्यार, सहज कोणाचाही जीव घेणारी भाईगिरी वृत्ती, यामुळे नांदेड शहर पूर्णपणे दहशतीखाली सापडलेले आहे. यातच एका रक्तरंजित घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. भाईगिरीच्या वर्चस्ववादाचे रूपांतर एका भयानक घटनेमध्ये झाले. रस्त्यावर अक्षरशः रक्ताचा सडा पडला. भाईगिरीमधून झालेल्या वादाचे पडसाद एवढे भयानक होते की 3 जणांना आपला जीव गमवावा लागला. रक्तरंजित धुरंधर घटनेने संपूर्ण नांदेड शहर हादरून गेले. कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहावी याकरता नांदेड पोलीस अगदी चांगल्या प्रकारे कामकाज करत आहेत. अशातच नांदेड शहरातील व जिल्ह्यातील गुन्हेगारी पाहता काही सराईत गुन्हेगारांना MPDA प्रमाणे कार्यवाही देखील करण्यात आले होते. मात्र सध्या नांदेड शहरामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यामुळे पोलिसांची धांदल उडाली आहे. जागोजागी चोरी, दरोडे, मारामाऱ्या यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आता रोजच घडू लागले आहेत. नांदेड शहरामध्ये सध्या सराईत गुन्हेगार अनिल पंजाबी गँग ग्रुप, साईलाला गँग ग्रुप तसेच सदा गँग ग्रुप यांनी नांदेड शहरामध्ये पूर्ण दहशत माजवली आहे. लुटमार, खून, किडनॅपिंग यासारखे गंभीर गुन्हे यांच्याकडून घडवले जातात. परिणामी अंतर्गत वादामुळे अनिल पंजाबी आणि साईलाला यांच्यामध्ये वादाची ठिणगी पेटून अनेक वेळा हाणामारी देखील झाली आहे. यामुळे त्यांच्यात चांगलेच वैर निर्माण झालेले होते. गजबजलेल्या याच नांदेड शहरामध्ये अरिजितसिंह चव्हाण, वय वर्ष 25, हा तरुण भाग्यनगर स्टेशनच्या परिसरात राहत असे. अरिजितसिंह तसा गुन्हेगारी स्वरूपाचा होता. काही दिवसापूर्वी त्याने नांदेड येथील शिवसेना उभाटाकडून प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवली होती. मात्र त्या निवडणुकीमध्ये काही मताच्या फरकाने अरिजितचा पराभव झाला. निवडणुकीत पराभव झाल्याने अरिजित चांगला संतापला होता. हार जीत होते है, जेंगे तो और भी लढेंगे असे म्हणत अरिजित पुन्हा आपल्या कामाला लागला. अरिजित सिंग हा सदा गँगचा प्रमुख. आजपर्यंत अरिजित सिंगवर नांदेड पोलिसांमध्ये विविध कलमाद्वारे 9 गुन्हे दाखल आहेत. मात्र अधूनमधून साईलाला गँगच्या काही व्यक्तींच्या सोबत भाईगिरीच्या वर्चस्ववादातून भांडणे आणि वाद होऊ लागल्यामुळे या दोनही गटाचे वातावरण अगदी तंग होते. यामध्ये कधी कोण काय करेल याचा नेम राहिला नव्हता. दिनांक 4 एप्रिल 2026 नांदेड शहरातील सोनेरी पहाट उगवले होते. बदलते नांदेड शहराचे कामकाज रोजप्रमाणे चालू झालेले होते. मात्र सध्या नांदेड शहरामध्ये सगळीकडे धुरंधर चित्रपटाची जोरदार चर्चा होते. शहरातील अनेकांनी हा चित्रपट पाहिला. धुरंधर चित्रपट सुरू होण्याआधी त्यात सांगण्यात आले की या चित्रपटातील घटनेचा आणि वास्तव घटनेशी काही संबंध नाही. हे सर्व काल्पनिक आहे, फक्त मनोरंजन करता बनवण्यात आलेलं आहे. मात्र धुरंधर चित्रपट पाहून काही गुन्हेगाराच्या मस्तकामध्ये केसवाला रणवीर सिंग घुसल्याचे दिसत होते. त्यामुळे कोवळ्या कोवळ्या पोरांच्या हाती नंग्या तलवारी भिरभिरत होत्या. वाढती गुन्हेगारी आणि त्यात उत्तेजित करणारा चित्रपट धुरंधरने सिने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. पाहता पाहता नांदेड शहरामध्ये सायंकाळ होत होते. आकाशात विजा कडकडू लागलेल्या होत्या. विजा संकेत देत होत्या की आज काहीतरी विपरीत घडणार आहे. आणि काही वेळात रात्र होऊन नांदेड शहरामध्ये रात्रीचा गडद अंधार झाला होता. अरिजित सिंगने फोन करून त्याच्या काही मित्रांना आज रात्री धुरंधर चित्रपट बघण्यासाठी बोलावले होते. अरिजित सिंग घराबाहेर कधीच एकटा जात नसे, कारण कोण कधी त्याच्यावर हल्ला करेल याचा नेम नव्हता. त्यामुळे तो स्वतःसोबत स्वसंरक्षणासाठी बेकायदेशीर तलवार, चाकू असे धारदार शस्त्र घेऊनच घराबाहेर निघत असे. ठरल्याप्रमाणे अरिजित सिंग नाईट शो चालणारा धुरंधर पाहण्यासाठी आपल्या काही मित्रांना घेऊन बुलेटवरून घराबाहेर निघाला. डीमार्ट परिसरातील स्क्वेअर मल्टिप्लेक्समध्ये जाऊन अरिजित सिंग, संभाजी पाटील, नागेश लढे आणि इतर सहकारी मित्र चित्रपट पाहू लागले. मात्र त्यांना माहीतच नव्हते की आपला कोणीतरी पाठलाग करत आहे. त्या दिवशी सकाळपासूनच अरिजित सिंगवर काही जणांची बारकाईने नजर होते. अरिजित आज
बाहेर नेमका कुठे जातो, तो कधी तावडीत सापडतो याची ते वाट पाहतच होते. आज ती संधी आलेली होती, कारण चित्रपट संपता संपता रात्रीचे 12 वाजून गेलेले होते. मध्यरात्र उलटून रात्रीचे 1:15 वाजलेले होते. धुरंधर चित्रपट 4 तासाचा असल्यामुळे जरा उशीरच झालेला होता. तिकडे आज अरिजित सिंगला कायमचे संपून टाकण्याचा काही जणांनी पक्का कट रचलेला होता. अरिजितला ठार मारण्याची फिल्डिंग लावण्यात आली होती. सर्वजण तयारीनिशी अरिजित चित्रपट पाहून कधी बाहेर येईल याची वाट पाहू लागले. काही वेळाने चित्रपट संपला आणि अरिजित सिंग आपल्या मित्रांना घेऊन बाहेर निघाला. आपली बुलेट चालू करून मित्रांना सोबत घेऊन तो घराकडे निघाला. त्यावेळी रात्रीचे 1:30 वाजलेले होते. रात्रीचा किर अंधार पसरलेला होता. अरिजितची बुलेट MH26 CO 2141 ही डबडब आवाज करत कॅनल रोड परिसरात पोहोचली होती. तेवढ्यात अरिजित सिंग समोर 4 ते 5 जण आडवे येऊन थांबले होते. अरिजितचे सर्व मित्र पाठीमागेच होते. भर रस्त्यात 5 जण थांबल्यामुळे अरिजित सिंगने आपली बुलेट थांबवली आणि खाली उतरला. सोबतचे मित्रही गाडीवरून उतरले. अरिजितच्या बरोबर उभे होते साहिल अला आणि अनिल, पंजाबी गँगचे त्याचे दुश्मन महम्मद अरबाज वय वर्षे 23, सय्यद आवेज खलील आणि इतर 3 ते 4 जण त्याच्यासमोर उभे होते. या सर्वांच्या हाती धारदार तलवारी होत्या. आता अरिजितला कळले होते की आपल्याला मारणार. तो सावध झाला. त्याने सोबत आणलेली धारदार तलवार बाहेर काढली. त्याच्यासोबत असलेल्या संभाजी पाटील, नागेश लडे यांनी धारदार हत्यारे बाहेर काढली. काही क्षणामध्ये महम्मद अरबाज, सय्यद आवेज आणि इतरांनी अरिजित सिंगवर तलवारीने जोरदार हल्ला चढवला. ते टोळके त्याच्यावर तलवारीचे सपासप वार करू लागले. अरिजितवर हल्ला होताच सोबत असलेले संभाजी आणि नागेशने अरबाज, आवेज आणि त्यांच्या काही साथीदारांच्यावर तलवारीने हल्ला चढवला. अरिजितवर तिघांनी तलवारीने एकदम हल्ला केल्यामुळे तो पूर्णपणे रक्तबंबाळ झालेला होता आणि जोरजोराने ओरडू लागला, आओ सालो मुझे मारो. रक्तबंबाळ झालेल्या अरिजित सिंगने प्रत्युत्तर देत 2 हातात तलवारी धरून अरबाज आणि आवेजवर सपासप वार केले. तेव्हा काही जणांनी अरिजितला घेरले. त्याच्या पोटावर, मानेवर बरगडीत तलवारीचे घाव घातले गेल्यामुळे रक्तबंबाळ होऊन अरिजित जमिनीवर खाली पडला. तो तडफडू लागला. त्याला मारण्यासाठी आलेला अरबाजही रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळला. तोही थडपडत होता. मात्र अजूनही एकमेकांच्यावर तलवारीचे घाव पडतच होते. संभाजी आणि नागेश कायमवर तलवारीने वार करून स्वतःही गंभीर जखमी झालेले होते. घटनास्थळी खूप मोठा आरडाओरडा झाला. मात्र अंधाऱ्या रात्री त्याच्या मदतीला कोणीही हजर नव्हते. यामध्ये अरिजितला मारण्याचा डाव आखला असला तरी हा डाव उलटा होऊन साहिलला गँगलाही कठीण गेला. रक्ताने माखलेल्या अरिजित सिंगची हालचाल बंद झाली होती. त्यामुळे त्याच्यासोबत असलेल्या मित्राने त्याच्या भावाला ही घटना फोन करून सांगितले. तेवढ्यात समोरील गँगच्या अरबाज याचीही हालचाल बंद होऊन त्याचाही मृत्यू झाला होता. तर सय्यद आवेज हा रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झालेला होता. अरिजितचा भाऊ प्रदीप घटनास्थळी पोहोचला. रक्ताच्या थोड्यात अरिजितला पाहून प्रदीपने हंबरडा फोडला. अरिजितच्या मित्रांनी अरिजितला दवाखान्यात नेले, परंतु अरिजितचा जागेवरच मृत्यू झालेला होता. मध्यरात्री नांदेड शहरामध्ये रक्तरंजित गँगवॉर झाल्याची खबर पसरली. खून झाला 2 गटात राडा होऊन खून झाला ही माहिती मिळताच भाग्यनगरचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रीतसर पंचनामा करण्यात आला. मयत अरिजित सिंगचा मृतदेह गुरु गोविंद सिंग शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला होता. दवाखान्यामध्ये त्यांच्या परिवाराने आक्रोश केला. अरिजित सिंग सोबत असलेले त्याचे मित्र हे रक्ताने माखलेले होते. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर अरिजितचा मृतदेह ताब्यात घेण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात याच रुग्णालयात गंभीर जखमी सय्यद आवेज हा उपचारासाठी आल्याचे अरिजित सिंगचा भाऊ प्रदीप याला समजले. खरे तर गंभीर जखमी सय्यद आवेज यास काही खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती खूपच चिंताजनक असल्याने त्याला उपचार मिळाला नाही. त्यामुळे त्याला तेथेच उपचारासाठी दाखल करण्यात आले. याच रुग्णालयात माझ्या भावाचा मारेकरी आहे, मी कसा शांत बसू, खून का बदला खून असे म्हणत प्रदीप गंभीर जखमी सय्यद आवेज याच्या वॉर्डमध्ये घुसला. बेशुद्ध असलेला सय्यद आवेज त्याला दिसला. मागचा पुढचा विचार न करता माझ्या भावाला मारलंस काय असे ओरडत
त्याने आवेदला बेडवरून खाली पाडले. त्याच्या छातीवर बसून धारदार चाकूने आवेदच्या पोटामध्ये वार केले. हे दृश्य पाहून रुग्णालयातील नागरिक इकडे तिकडे पळू लागले. उपस्थित सुरक्षा रक्षक आणि पोलिसांच्या समक्ष ही घटना घडली होती. मात्र सुडाने पेटेला प्रदीप सय्यद आवेदचा जीव गेला तरीही वार करतच होता. आधीच गंभीर जखमी आणि पुन्हा प्रदीपने मारल्याने सय्यद आवेदचा मृत्यू झाला. उपस्थित पोलिसांनी आवेद याला ठार मारणाऱ्या प्रदीपला ताब्यात घेतले आणि रक्तरंजित धुरंधर रात्र संपली. शनिवारची पहाट उगवली होते. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. परिसरामध्ये रक्ताचा सडा पडलेला होता. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले तलवारी, चाकू आदी शस्त्रे, वाहने पोलिसांनी जप्त केली. तसेच या घटनेचा अगदी बारकाव्याने तपास करण्यासाठी फॉरेन्सिक आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. नांदेड शहरातील ई स्क्वेअर रस्त्यावर शुक्रवारी मध्यरात्री टोळी युद्धातून दोघांचा तर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेतलेल्या अन्य एकाचा असा तिघांचा खून झालेला होता. पोलिसांनी या प्रकरणामध्ये परस्पर विरोधी तक्रारीवरून 10 जणांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. रविवारी दोन्ही गटातील 6 जणांना 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अनिता गजानन चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून अरिजितसिंग गजानन चव्हाण हा रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास ई स्क्वेअर परिसरातून जात असताना सायनाथ गैरवाल, शाहरुख सोनू राऊत, आवेद सय्यद, मोहम्मद अरबाज व इतर साथीदारांनी पूर्व वैमनस्यातून त्याच्यावर हल्ला करून खून केला. यावरून सायलाला टोळीतील 5 जणांच्या विरुद्ध गुन्हा नोंद झाला. तर सय्यद खलील सय्यद इब्राहिम यांच्या तक्रारीवरून मयत सय्यद आवेज, सय्यद खलील आणि मोहम्मद अरबाज मोहम्मद फारूक राहणार ईदगाह मैदान यांना अरिजितसिंग चव्हाण, नागेश उर्फ लड्ड्या, उत्तमराव लड्डे, संभाजी अनंतराव क्षीरसागर, प्रदीप गजानन चव्हाण इतर काही साथीदारांनी धारदार शस्त्राने हल्ला करून खून केल्याचे नमूद आहे. या प्रकरणात भाग्यनगर पोलिसांनी 10 जणांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. त्यातील तिघे मयत आहेत. उर्वरित 7 जणांच्या पैकी 4 जण अटकेत असून तिघांचा शोध सुरू आहे. पोलिसांचा धाक संपला की काय? शहरामध्ये सध्या कायदा आणि सुव्यवस्था खालावली असून सामान्य नागरिकांना जीवन जगणे जिकिरीचे झाले आहे. सलग 3 दिवसांपासून खुनाची मालिका काही संपता संपेना. 3 दिवसामध्ये 5 खून झालेले आहेत. परिणामी नांदेड पोलिसांनी आता ॲक्शन मोडवर येणे गरजेचे आहे, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहील. अन्यथा आणखीन किती जणांचे मुडदे पडतील याचा नेम राहिलेला नाही. याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. कुठे गेले राजकीय नेते? नांदेड शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून खुनाची मालिका सुरू असून एकही राजकीय नेता समोर आलेला नाही. एरवी राजकीय नेते कोणत्याही ठिकाणी येताना व भेटी देताना दिसतात, पण शहरामध्ये इतकी दहशत माजली असताना राजकीय नेते शांत का, असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.